बोल. हॅलो सगळ्यांना, कसे आहेत? मला फोडणी देऊ द्या पहिले. काही नाही, स्वयंपाक चालू आहे चुलीवर. घाबरला तो. आता आहे ना गॅस अचानक संपला, त्याच्यामुळे ना आम्ही चुलीवर स्वयंपाक करत होतो. तर विनेश बोलला की व्हिडिओ काढायचा, त्याच्यामुळे तो फोन घेऊन आला आणि मी अंगणामध्ये स्वयंपाक करते आता. नको का माऊ. हे बघा इथं कसे बसलेले सगळेजण. हॅलो हॅलो. मला इथं काम करायला लावलंय आणि तुम्ही बसताय तिथं. हा तुम्ही काम करतो. हा, घरामध्ये सबसे ज्यादा कोण काम करताय? मी. मी. हे बघा हे किती कामाची पोरं. माऊ नको, चटका बसल. अगं हो ना, इथं आम्हाला ना बाजारात जायचं होतं पण गॅस गेला. सगळं कोणाच्यामुळे झालं? हा, कोणाच्यामुळे झालं? गॅसचा. हा, गॅसच्यामुळे झालं. तेल उडाला? हा, एवढं लांबून तेल उडलं. तो कैसे हो रहा है? मग होतं ना. दे काठ्या दे. तेव्हा पेटली ना. या पिठलं खायला. जास्त काय सामान टाकलेलं नाही हा, परत कमेंट करू नका. छान वाटतं इथं बसून. हा, छान वाटतं. रोजच बसायचं. आज से मेरा रात का रूटीन यही होगा. अरे बाई गप ना, गप ना. माझा ना बाई नाही. असे दोन अतरंगी पोरं असतील ना तर नकोशी वाटतं. हम अतरंगी नहीं जादूगरी. मैं जादू करने पास है. द्या त्या काठ्या. लीवर है जिसमें हम ऐसे लाकडं पेटत नव्हती. अच्छा, म्हणून आम्ही काहीतरी तोडलो. हाँ माहिती मला. टोपली तोडली. इसलिए इतने आपको बड़े बड़े स्टिक्स दिख रहे हैं. अगं नको ना. ओ भाई, जिसका तो नको बोलते जाएंगे वो करेंगे. जो तू कल बोलते जाएगी वो नहीं करेंगे. हा का? हाँ. जेवण बनव. झालं आता पिठलं आमचं. हाँ का? हा झालं. हे बघा फक्त टॅमॅटो टाकलेला नाही, अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आणि कोथिंबीर टाकलेली नाही, बाकी सगळं टाकेली. तर कसं वाटलं आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. ओके बाय. अच्छा वाटलं. आता मला चटणी करायची, मी चटणी करते. आम्हाला आहे ना असं चुलीवरचं जेवण आवडतं बनवायला, पण आम्ही आहे ना दरवेळेस आहे ना मी आतमध्ये चूल बनवायची. असं गॅस कधी अचानक गेला ना तर आतमध्ये चूल बनवायची. आज बोलली इथं बनवते, इथं बल्ब वगैरे लावला त्यांनी आणि मग इथं चूल बनवली. तर कसं वाटतं विनीतला, अदितीला, त्यांना, आम्हाला चुलीवरचं जेवण खूप आवडतं. तर हे बोलले की नाही पिठलंच बनव, पिठलं आणि भातच बनव. मला आवडतं. हां, त्याच्यामुळे मग तेच बनवलं. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ सांगा बरं मला कमेंट करून. आणि चुलीवरचं जेवण आणि पिठलं भात वगैरे किंवा पिठलं भाकरी कोणाला खायला आवडते ते मला सांगा कमेंट करून. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.